नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा, आता हे सर्व प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती, MPSC बघा तुमची कोणतीही परीक्षा असू द्या, सर्वांसाठी बघा हे प्रश्न महत्त्वपूर्ण असणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारलाय, मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। मोडक सागर बघा धरण विद्यार्थी मित्रांनो वैतरणा नदीवरचं धरण आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, चांदोली। आता चांदोली या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? हा प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। चांदोली या धरणाच्या जलाशयाचं नाव काय असेल? वसंत सागर जलाशय असं आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये पर्जन्याचे वितरण सर्वात कमी कोठे आहे? आता महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी पर्जन्य म्हणजे पाऊस, सर्वात कमी पाऊस कोठे असतो? मराठवाडा बघा या प्रादेशिक विभागामध्ये सर्वात कमी पाऊस असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, वाशिम आणि यवतमाळ। आता वाशिम आणि यवतमाळ बघा हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारे जिल्हे आहेत? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? वाशिम आणि यवतमाळ बघा जिल्हे विद्यार्थी मित्रांनो अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारे जिल्हे आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, खानदेश। आता खानदेश या प्रादेशिक विभागामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? आता खानदेशामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? बघा, सर्वांनी सांगायचे बघा, धुळे जिल्ह्याचा समावेश होतो, नंदुरबार बघा जिल्ह्याचा समावेश होतो, जळगाव जिल्ह्याचा बघा समावेश होतो, तर बुलढाणा बघा जिल्ह्याचा विद्यार्थी मित्रांनो समावेश खानदेशामध्ये होत नाही। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक किनारपट्टी लाभलेली आहे? बघा, सोपा प्रश्न आहे। महाराष्ट्रामध्ये असा एक कोणता जिल्हा आहे त्या जिल्ह्याला सर्वाधिक किनारपट्टी लाभलेली आहे? कोणता जिल्हा असेल? बघा, या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलंय, ब्रह्मगिरी। आता ब्रह्मगिरी हे शिखर विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, नाशिक जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? ब्रह्मगिरी हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं शिखर आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलं, भीमा आणि कृष्णा। आता भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांची खोरी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। आता याचे योग्य उत्तर बघा काय आले पाहिजे, भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांची बघा खोरी महादेव डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, जिल्हा आणि डोंगर चुकीची जोडी ओळखा। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, आता मुदखेडचे डोंगर बघा कुठे आहेत? नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत, बरोबर आहेत। गरमसूर डोंगर, आता महाराष्ट्र राज्यामध्ये गरमसूर डोंगर कुठे आहेत? नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत, बरोबर आहे। गाळणा डोंगर बघा महाराष्ट्रामध्ये कुठे आहेत? गाळणा डोंगर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये डोंगर आहेत, बघा हे पण बरोबर आहे। आता दरकेसा, आता दरकेसा बघा बघा दरकेसा टेकड्या महाराष्ट्रामध्ये कुठे आहेत? भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत का? नाही, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे। विषय क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलं, कोकण पाटबंधारी विकास महामंडळ। आता कोकण पाटबंधारी विकास महामंडळ यांची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, सर्वांचे योग्य उत्तर येईल का? कोकण पाटबंधारी विकास महामंडळ यांची स्थापना सन 1997 या वर्षी झाली होती। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारलं, मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये येतो। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 12 बघा, या ठिकाणी काय, डहाणू हे ठिकाण विचारले कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? डहाणू हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा, सर्वांचे योग्य उत्तर काय पाहिजे, डहाणू बघा हे ठिकाण चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, गाळाची मृदा। आता या ठिकाणी गाळाची मृदा विचारली महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने गाळाची मृदा आढळते? बघा, सर्वांचे योग्य उत्तर येईल का? महाराष्ट्रामध्ये बघा गाळाची मृदा पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये गाळाची मृदा आढळते। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे।
विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक रब्बीचं क्षेत्र विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक रब्बीचं क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? सोलापूर. बघा या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रब्बीचं क्षेत्र सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 15 बघा या ठिकाणी काय विचारलंय? भंडारदरा. आता भंडारदरा हे धरण विचारले कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? भंडारदरा हे धरण प्रवरा नदीवरचं धरण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 16 या ठिकाणी काय विचारलंय? कोल्हापूर ते कुडाळ. आता कोल्हापूर ते कुडाळ यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? हनुमंते घाट, नाणे घाट, बघा कशिर्डी घाट, माळशेज घाट. सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. कोल्हापूर ते कुडाळ यांच्या दरम्यान हनुमंते घाट लागतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 17 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिमांतर खालीलपैकी किती आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो महाराष्ट्र पूर्व पश्चिमांतर किती असेल? 700 आहे का 800 आहे? पूर्व पश्चिमांतर बघा या ठिकाणी 800 किमी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं? महाराष्ट्र राज्याला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? आता महाराष्ट्र राज्याला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? छत्तीसगड बघा राज्याची सीमा लागते, मध्य प्रदेशची बघा सीमा लागते, आंध्र प्रदेशची लागते का पहा, तेलंगणाची पण लागते. आंध्र प्रदेश या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागत नाही. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 20 या ठिकाणी काय विचारला आहे? महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेला आहे? बघा त्याचं योग्य उत्तर काय पाहिजे? महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेला आहे? बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर काय पाहिजे? बघा पूर्व दिशेला आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे? 3000 मिमीपेक्षा जास्त पर्जन्य असणाऱ्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची वने आढळतात? बघा 3000 मिमीपेक्षा जास्त पाऊस असणाऱ्या बघा या ठिकाणी मग कोणत्या प्रकारची वने आढळतील? सदाहरित वने या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो म्हणजे कोणते असतील मग? सदाहरित वने या ठिकाणी आढळतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं? द्वैभाषिक मुंबई राज्य. द्वैभाषिक मुंबई राज्य बघा यांची स्थापना विचारली खालीलपैकी केव्हा झाली? बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न असतो द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली? सर्वांचं बघा योग्य उत्तर आलं का? 1 नोव्हेंबर सन 1956 पहा द्वैभाषिक मुंबई राज्यांची स्थापना झाली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा पानशेत हे धरण विचारले कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? पानशेत हे धरण विचारले कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? पानशेत बघा हे धरण पुणे जिल्ह्यामधलं धरण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा वैतरणा. आता वैतरणा या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. वैतरणा या धरणाच्या जलाशयाचं नाव काय असेल? मोडक सागर जलाशय असं आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा एकलहरे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प. एकलहरे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक जिल्ह्यामध्ये येतो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता असेल? शेकरू. शेकरू बघा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? आता हैदराबाद हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर असेल? हैदराबाद हे शहर मुशी नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 पुणे ते बारामती. पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे ते बारामती कोणता घाट लागतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. पुणे ते बारामती दिवा घाट लागतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कुठं असेल? पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा कोलाम ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? कोलाम ही आदिवासी जमात आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? कोलाम ही आदिवासी बघा जमात विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे? आता महाराष्ट्रामध्ये कुठं असेल? ऊस संशोधन केंद्र विचारले पाडेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी. पाडेगाव बघा या ठिकाणी काय आहे? ऊस संशोधन केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असेल? सर्वांनी सांगायचे पानिपत हे ठिकाण विचारले कोणत्या राज्यामध्ये आहे? पानिपत हे ठिकाण हरियाणा राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जंगल क्षेत्र आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा त्याचे योग्य उत्तर काय असेल? मुंबई उपनगर. मुंबई उपनगर बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा. आता क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? मुंबई शहर. मुंबई शहर हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाने सर्वात लहान तो जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा, सप्तशृंगी हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? सप्तशृंगी हे शिखर विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. सप्तशृंगी हे शिखर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, नर्मदा ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? नर्मदा ही नदी विचारली कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर काय असेल? नर्मदा ही नदी अरबी समुद्राला जाऊन बघा मिळणारी नदी आहे. विषय क्रमांक पुढचा, जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? आता जायकवाडी धरण बघा सर्वांना माहीत आहे. जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? नाथसागर जलाशय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, खापरखेडा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? खापरखेडा कुठे असेल? खापरखेडा आणि कोराडी हे कुठे आहेत? नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वन्यजीव संरक्षण अधिनियमन. वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आला पाहिजे. सन 1972 या ठिकाणी कायदा आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कोठे आहे? आता महाराष्ट्रामध्ये बघा पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कोठे असेल? बघा सर्वात पश्चिमेकडे जायचं आहे. चर्चगेट मुंबई. चर्चगेट मुंबई बघा या ठिकाणी पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कराड ते चिपळूण. आता कराड ते चिपळूण या महामार्गावर कोणता घाट लागतो? कोणता घाट लागतो? कराड ते चिपळूण या महामार्गावर कुंभार्ली घाट लागतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मुंबई विद्यापीठाची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे? मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर सन 1857 या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं असेल? आता सर्वात लहान राज्य कोणतं आहे क्षेत्रफळानं? भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने गोवा राज्य बघा सर्वात लहान राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामधलं बघा प्रमुख या ठिकाणी शिखर कोणतं आहे? धूपगड. आता धूपगड याची बघा उंची विचारली खालीलपैकी किती आहे? धूपगड यांची उंची किती असेल? 1350 मीटर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, देशाची आर्थिक राजधानी कोणती? देशाची आर्थिक राजधानी कोणत्या शहराला म्हणतात? बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. मुंबई या शहराला देशाची आर्थिक राजधानी असे म्हणतात. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत? आता महाराष्ट्रामध्ये एकूण कटक मंडळे किती असतील? बघा सर्वांनी सांगायचे महाराष्ट्रामध्ये एकूण 7 या ठिकाणी कटक मंडळे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, सिंगी बघा हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सिंगी शिखर कुठं असेल? सातारा, सांगली, नाशिक आणि पुणे. सिंगी हे शिखर विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? नाशिक जिल्ह्यामध्ये सिंगी हे शिखर. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वातावरणामध्ये नायट्रोजन या वायूचं प्रमाण किती टक्के असते? वातावरणामध्ये एकूण वातावरणाच्या नायट्रोजन या वायूचं प्रमाण किती असते? 78 बघा टक्के या ठिकाणी वातावरणामध्ये नायट्रोजन या वायूचं प्रमाण असते. विषय क्रमांक पुढचा, भीमा आणि कृष्णा या नद्या कोणत्या समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या? भीमा आणि कृष्णा. भीमा आणि कृष्णा या नद्या कोणत्या समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत? बंगालचा उपसागर. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. गरमसूर डोंगर बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे. गरमसूर डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? सर्वांनी सांगायचं आहे. गरमसूर डोंगर बघा नागपूर जिल्ह्यामधले डोंगर आहेत. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा, वैतरणा या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? वैतरणा या धरणाच्या जलाशयाचं नाव काय असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? वैतरणा या धरणाच्या जलाशयाचं नाव या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मोडक सागर असं आहे. मोडक सागर. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक पुढचा, गडचिरोली हा जिल्हा विचारलाय खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे?
गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? अमरावती की नागपूर? बघा सर्वांनी सांगायचं आहे, गडचिरोली हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. सप्तशृंगी हे शिखर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा कोणता? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा होय. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे? गुजरातची राजधानी गांधीनगर आहे. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक पुढचा, कर्नाटक पठारावर बघा कर्नाटक पठारावर वाहणारी प्रमुख नदी खालीलपैकी कोणती आहे? बघा त्याचे योग्य उत्तर काय असेल? कर्नाटक पठारावर वाहणारी प्रमुख नदी कावेरी नदी होय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. जगामधला सर्वात मोठा बेट समूह कोणता असेल? बघा सर्वांनी सांगायचे, जगामधला सर्वात मोठा बेट समूह कोणता असेल? बघा या ठिकाणी अंदमान व निकोबार हा जगामधला सर्वात मोठा बेट समूह आहे. ऑप्शन क्रमांक 2. गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक बघा महात्मा ज्योतिबा फुले गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय संसदेचं वरिष्ठ सभागृह कशाला म्हणतात? भारतीय संसदेचं वरिष्ठ सभागृह कशाला म्हणतात? राज्यसभेला म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक पुढचा, समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली संकल्पना आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पहा. समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून आपण घेतली होती? ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? बघा त्याचे योग्य उत्तर काय असेल? धुळे हा जिल्हा विचारलाय कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये धुळे हा जिल्हा येतो. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक पुढचा, कोकण या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती असेल? बघा आता विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 11 आहे. मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 8 आहे. आता या ठिकाणी कोकण विचारले, कोकण या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 7 आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. गरमसूर डोंगरकोट असतील नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, खंडाळा सह्याद्री पर्वत. बघा सर्वांनी सांगायचे, खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी उल्हास नदी उगम पावते. ऑप्शन क्रमांक 2. तापी व पांझरा बघा खालील या तापी व पांझरा यांचा संगम आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? कोणत्या ठिकाणी होतो सर्व? तापी आणि पांझरा यांचा संगम बघा मुदावड, जे की बघा धुळे जिल्ह्यामध्ये आहे. तापी आणि पांझरा यांचा संगम मुदावड या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये होतो. प्रश्न क्रमांक पुढचा, डिंबे हे धरण विचारले खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? डिंबे हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा घोड नदीवर असून ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता. माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव बघा शहाजी सागर जलाशय असं आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प प्रकल्प कोणता असेल? तारापूर. यांची क्षमता किती मेगावॅट आहे? 1400 मेगावॅट. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मायनी हे पक्षी अभयारण्य विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मायनी हे पक्षी अभयारण्य कोठे असेल? सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. खडक हे खालीलपैकी कशाचं मिश्रण असते? खडक बघा कार्बनचे मिश्रण, खनिजाचं मिश्रण, दगडाचे हायड्रोकार्बनचे मिश्रण. बघा खडक काय असतात? खडक बघा हे मूलतः या ठिकाणी खनिजांचे मिश्रण असतात. परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो. खडक काय असतील? खनिजांचं मिश्रण असते. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक पुढचा, विचार प्रक्रिया आणि कल्पना विस्तार. विचार प्रक्रिया आणि कल्पना विस्तार कोणत्या व्यवसायामध्ये असतील? प्राथमिक, द्वितीय, तृतीय, चतुर्थी. बघा सर्वांनी सांगायचं आहे, विचार प्रक्रिया आणि कल्पना विस्तार प्रामुख्याने चतुर्थक व्यवसायामध्ये असतात. ऑप्शन क्रमांक 3. स्तरित म्हणजे गाळाचे खडक. स्तरित म्हणजे काय? गाळाचे खडक. यांचा कालखंड कोणता असेल? बघा स्तरित म्हणजे गाळाचे खडक यांचा कालखंड गोंडावना कालखंड आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ सिकॉमची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? सन 1966 मध्ये सिकॉमची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा, लाख उद्योग विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने चालतो? महाराष्ट्र राज्यामध्ये लाख उद्योग कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने चालतो? सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 भंडारा या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने लाख उद्योग चालतो. बघा NH48 बघा हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी असेल? NH48 हा राष्ट्रीय महामार्ग. बघा सर्वांचे योग्य उत्तर बघा NH48 मुंबई दिल्ली. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे.
बघा प्रश्न क्रमांक पुढचा, वाई ते महाबळेश्वर. आता वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? कोणता घाट लागतो? वाई ते महाबळेश्वर बघा पसरणी घाट लागतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सन 1853 साली धावलेल्या रेल्वेच्या पहिल्या इंजिनची नावे काय होती? बघा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वे कोणत्या वर्षी धावली होती? सन 1853. तर बघा त्या रेल्वेच्या इंजिनची नावे काय होती? इंजिनची नावे काय होती? साहिब, सिंध आणि सुलतान. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कृत्रिम अवयव केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? कृत्रिम अवयव केंद्र कुठं असेल? वानवडी, पुणे जिल्ह्यामध्ये कृत्रिम अवयव केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कोलामी आदिवासी जमात यवतमाळ या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. 0 ते 6 या वयोगटामध्ये स्त्री पुरुष सर्वात कमी असणारा जिल्हा कोणता आहे? आता स्त्री पुरुष प्रमाण 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बीड जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2. बोडो ही कार्यालयीन भाषा विचारली. बोडो ही कार्यालयीन भाषा कोणत्या राज्याची? बोडो आसाम राज्य. ऑप्शन क्रमांक 2. बघा पोंगल हा सण विचारलाय, कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो? पोंगल हा सण कुठं आहे प्रामुख्याने? पोंगल. बघा सर्वांनी सांगायचे पोंगल हा सण प्रामुख्याने, बघा विद्यार्थी, पोंगल बघा तामिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो. पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. भारतामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वात जास्त साक्षरता कुठं असेल? केरळ राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य कुठं असेल? नाल सरोवर बघा हे पक्षी अभयारण्य गुजरात या राज्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा, मधुबनी हा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? मधुबनी हा चित्रकला प्रकार बघा विद्यार्थी मित्रांनो कुठं असेल? मधुबनी हा चित्रकला प्रकार प्रामुख्याने बिहार या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. खजुराहो मंदिर खालीलपैकी कोणत्या एका खजुराहो लेणी मंदिर बघा सर्वांनी सांगायचे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा ज्यांना बघा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा म्हणजे सरळ सेवा भरती, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 8000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF बघा त्यामध्ये आपण सर्व विषयांचे असे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF, मागील बघा झालेले सर्व प्रश्नांचे PDF बघा तुम्हाला सर्व IMP प्रश्नाचे PDF मिळतील. बघा ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.